तर कामं काय दिवसभर चालूच असतात, काही ना काहीतरी. आता माझी काही कामं झालेली आहेत, काही बाकी आहेत. पण याच्यातच मला मध्येच भूक लागली सकाळी सकाळी आज. मग मी काय केलं, रात्रीचा उरलेला शिळा भात मस्त तव्यावर परतवला, त्यावर थोडंसं फरसाण टाकलं आणि याच्यातच माझी भूक भागवली. सकाळी सकाळी याच्यावरच माझा नाश्ता झाला. त्यानंतर सगळी बाकीची राहिलेली कामं उरकून घेतली आणि आता हे रात्रीचं आहे. मी आज मिसळ बनवणार आहे. थोडीशी मटकी मी बाजूला काढून ठेवली, सकाळी सायशाला टिफिनला सुक्की मटकी होईल म्हणून. आणि त्यानंतर बाकीच्या याची आता मी मिसळ करते. मिसळ करायला घेतली तेवढ्यात दिनेशचा फोन आला की भाजी काय करणार आहे. बोलले मिसळ. मग ते बोलले की मी येताना पाव घेऊन येतो, तू फक्त सायशासाठीच चपाती बनव. मग तिच्यापुरती फक्त एक चपाती बनवली. मग आमच्या सगळ्यांसाठी मिसळ, पाव, खिचडी भात, सोबत पापड्या, पापड, पोंगे, सायशासाठी आमच्यासाठी असं काय काय तळलं. आणि मग आम्ही सगळ्यांनी ते आल्यावर जेवणं केली, भांडी वगैरे घासली. आणि मग दिनेश आणि मी बाहेर अंगणात छान असं शेकत बसलो, शेकोटी केली ती कारण थंडी खूप आहे. असा होता माझा कालचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.